अध्याय 19. स्वामीचे औदुंबरातील वास्तव्य. नरसिंह सरस्वती अमरापूरला राहत होते. या गावात अमरेश्वराचे एक मंदिर होते. या मंदिरात ते गुप्तपणे राहत होते. फारसे प्रगट होत नव्हते. त्यांनी गावात फिरून भिक्षा मागायचे बंद केले होते. स्वामी एका ठिकाणी ध्यानमग्न अवस्थेत बसून राहत असत. दुपारच्या वेळी 64 योगिनी तेथे येत असत. त्या सर्वजणी स्वामीची पूजा करत असत. आरती म्हणून स्वामींना सुराज भोजन देत असत. त्या प्रसादाचे स्वामीजी आनंदाने सेवन करत असत. गावातील लोकांनी स्वामींना पाहिले होते. त्यांना आश्चर्य वाटले की स्वामीजी येथे एकटे कसे राहतात. त्यांच्या भोजनाची सोय हळूहळू याविषयी संबंधी गावात चर्चा होऊ लागली. काही लोकांनी विचार केला की दुपारच्या वेळी स्वामीजी काय भोजन करतात हे पाहावे. एके दिवशी दुपारच्या वेळी गावातील लोकांनी एका ब्राह्मणाला स्वामीकडे कोण येते का ते पाहण्यासाठी पाठवले. आता योगिनी येण्याची वेळ झाली होती. तेवढ्यात तो ब्राह्मण गृहस्थाच्या पोटात अतिशय दुखू लागले. काय करावे हे त्याला समजेना. तेथे उभे राहण्यासाठी अंगात काही शक्ती नव्हती. ते गृहस्थ परत आले आणि घडलेली हकीकत सर्वांना सांगितले. उरलेल्या वेळेप्रमाणे योगिनी वेळेवर आल्या. त्यांनी नित्याप्रमाणे स्वामीजींना भोजन दिले. त्या योगिनी परत निघाल्या. त्यावेळी एका ब्राह्मण शेतकऱ्याने हे दृश्य पाहिले. त्याला आश्चर्य वाटले. तो दुसऱ्या दिवशी वाट पाहत बसला. दुसऱ्या दिवशी ठराविक वेळी योगिनी आल्या. त्याच्याबरोबर हा शेतकरीही निघाला. त्याने स्वामींचे मनोदर्शन घेतले. स्वामींनी त्या ब्राह्मण शेतकऱ्याला आशीर्वाद दिला. स्वामींनी भोजन केले. त्यावेळी त्या ब्राह्मण गृहस्थाने भोजन केले. स्वामींचे श्रेष्ठत्व या ब्राह्मण गृहस्थाने ओळखले. तो रोज स्वामींच्या दर्शनासाठी येत असे. एके दिवशी स्वामींनी त्याला थांबवून घेतले. स्वामींनी त्याला त्रिस्थळाची यात्रा होणार म्हणून सांगितले. स्वामी त्या गृहस्थांना काशी, गया व प्रयाग या ठिकाणी घेऊन गेले. स्वामींच्या कृपेने झालेली ही त्रिस्थळ यात्रा पाहून त्या ब्राह्मण गृहस्था अतिशय आनंद झाला. ध्यानीमग्न नसणारी गोष्ट सहजच प्राप्त झाली. ब्राह्मण गृहस्थांनी स्वामीच्या चरणकमलावरती मस्तक ठेवले. स्वामींनी त्याची परमश्रद्धा पाहून शुभ आशीर्वाद दिले आणि आता सर्व प्रकारची गरिबी नाहीशी होईल म्हणून सांगितले. स्वामींचे शुभ आशीर्वाद घेऊन ब्राह्मण गृहस्थ आपल्या घरी आले. त्याच्या शुद्ध आचरणाने त्याचे सर्व जीवन पालटून गेले. सदाचारामुळे प्रयत्नामुळे आता प्रपंचात कशाचीही कमतरता राहिली नाही. स्वामींचा काही दिवस मुक्काम औदुंबरला होता. भक्त भाविकांना ज्ञानदानाचे कार्य ते अखंडपणे करत होते. श्री स्वामी समर्थ. अवधूत दत्त. श्री गुरुदेव दत्त. भक्तांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. जय श्री कृष्ण.